श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य कार्यक्रमात मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मान्यवर व्यक्ती आपल्या भेटीला येत असतात. आजच्या कार्यक्रमात आम्ही शास्त्र आणि कला या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणारे श्री अविनाश बापट सर यांना निमंत्रित केलंय. लौकिक अर्थानं MSc BEd असं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. श्री स. केळकर कॉलेज देवगड इथं 32 वर्ष जीवशास्त्र विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. शिवाय असोसिएट प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी तिथे सेवा केलेली आहे. सुमारे 25 पुस्तकं आजवर त्यांची प्रकाशित झालेली आहेत. ज्योतिष विषयाचा सुद्धा त्यांचा उत्तम असा अभ्यास आहे. तेव्हा आजच्या कार्यक्रमामधून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांनी अनेक कथा कविता लिहिलेल्या आहेत, त्यांचा सुद्धा आनंद घेणार आहोत. सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मी म्हटलं असं की तुम्ही खरं तर शास्त्र शाखेचे विद्यार्थी आहात आणि असं असून सुद्धा साहित्यातली मुसाफिरी तुमची खूप आहे. कारण कथासंग्रह, कविता संग्रह, ललित कथा, स्त्रीवादी कथासंग्रह, बालकथा संग्रह, बालकविता संग्रह, भूतकथा संग्रह, मराठी कादंबरी, व्यक्तिचित्रण, मराठी कविता संग्रह, मालवणी कविता संग्रह, सापांवरील कथासंग्रह, मालवणी बोलीभाषेतील कादंबरी, मालवणी बोलीतील कथासंग्रह, अशा अनेकविध साहित्य प्रकारामध्ये तुम्ही विपुल असं लेखन केलेलं आहे. तर मला सांगा, ही साहित्याची आवड नेमकी कशी निर्माण झाली? प्रत्येक व्यक्तीला लहानपणी जे संस्कार होत असतात त्यानुसार त्या व्यक्तीचा कल ठरत असतो. माझी आजी मला वेगवेगळ्या गोष्टी सांगायची, वडील मला वेगवेगळ्या कविता वाचून दाखवायचे आणि त्याचबरोबर मला कथास्पर्धा, वेगवेगळ्या निबंध स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा यामध्ये भाग घ्यायला वडील सांगायचे. त्यामुळे मला लहानपणापासूनच साहित्याबद्दल किंवा वाङ्मयाबद्दल गोडी निर्माण झाली आणि त्याच्यामधनं मी पुढे डेव्हलप होत गेलो. अरे वा. सर, पहिला कथासंग्रह कुठला होता तुमचा? पहिला कथासंग्रह माझा हेडा ते हेड असा होता. आणि सर्वात पहिला माझं जर साहित्य कुठलं निघालं असेल तर मालवणी मेवा हा कविता संग्रह होता. बर. आणि त्याला पुरस्कारही मिळालेला आहे, आरती प्रभू पुरस्कार मिळालेला आहे. तर यामध्ये सर्व मालवणी कविता आहेत आणि या तिन्ही माझ्या मालवणी कविता संग्रहाचा मुंबई विद्यापीठामध्ये रिसर्च प्रोजेक्ट केला गेलेला आहे प्राध्यापक वसंत भोसले यांच्याकडून आणि त्याला विद्यापीठाचं अनुदान लाभलेलं आहे. त्याचबरोबर SYBA ला याच्यातील 2 कविता माझ्या 3 वर्षापूर्वी अभ्यासक्रमात लागलेल्या आहेत. अरे वा, खूपच छान. श्रोत्यांना आपण कवितेचा आनंद आपण थोड्या वेळाने देणारच आहोत. सर, मला सांगा की पहिल्यांदा प्रेरणा कुणाची होती? म्हणजे हे साहित्य लेखन करावं, तुम्ही म्हटलं की घरी संस्कार होतेच तसे, पण तरी सुद्धा अशी कोणी प्रेरणा दिली का तुम्हाला? माझ्या परिसरामध्ये श्रीपाद काळे नावाचे एक लेखक होऊन गेले. ते भिक्षुकी करायचे, पण त्याचबरोबर त्यांनी विपुल वाङ्मय निर्माण केलं. बर. मी ज्यावेळी कॉलेजला प्राध्यापक लागलो असं म्हणेन मी, त्यावेळी मी काही मालवणी कविता लिहिल्या होत्या आणि पहिलाच कविता संग्रह मी मालवणी काढणार आहे म्हटल्यावर काही लोक म्हणाले, अरे मराठी लिही, मालवणी वाचतो कोण? पण मी तो कविता संग्रह काढला आणि श्रीपाद काळ्यांकडे त्याची प्रस्तावना मागायला गेलो. अर्थात मच्छिंद्र कांबळेंनी त्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या, पण प्रस्तावना या दृष्टिकोनातून मी त्यांच्याकडे गेलो आणि मला असं वाटलं की ते 8-15 दिवस घेतील, महिनाभर घेतील, पण 2 दिवसातच मला प्रस्तावना लिहून त्यांनी तो कविता संग्रह दिला, मालवणी मेवा. अरे वा. आणि मला असं सांगितलं की अतिशय सुंदर कविता आहेत आणि त्यामुळे तू मालवणी कविता लिहित चल मराठी बरोबर. अशा पद्धतीत मला श्रीपाद काळेंनी प्रेरणा दिली. वा. आणि मग त्यानंतरचा तुमचा जो प्रवास आहे तो कायम चालू राहिलेला आहे? हो, त्यानंतर मी वेगवेगळ्या कथा स्पर्धेत, कविता स्पर्धेत भाग घेतला. राज्यस्तरीय कथा कविता स्पर्धांनी मला अनेक बक्षिसं मिळाली आणि सतत मी लिहित गेलो. आकाशवाणीवर सुद्धा माझ्या रत्नागिरी केंद्रावरनं बरेच कथा कविता वाचनाचे कार्यक्रम झालेले होते त्या दरम्यान. आणि यामधनं मला एक प्रकारची गोडी वाढत गेली आणि मी लिहित गेलो. वेगवेगळे जे कथा प्रकार आहेत ते तुम्ही हाताळलेले आहेत, म्हणजे जसं की भूतकथा संग्रह आहे, त्यानंतर सापांवरच्या सुद्धा वेगवेगळ्या कथा तुम्ही लिहिलेल्या आहेत, तर त्याबद्दल सांगा ना थोडंसं. कोकणामध्ये कसं होतं, पूर्वीच्या काळी प्रचंड प्रमाणात साप यायचे. मातीची घरं, कौलारू घरं होती आणि त्या घरामध्ये साप आल्यानंतर मारून टाकलं जायचं त्यांना. खरं म्हणजे प्राणीमात्रांना संवर्धन करणं किंवा त्यांना जोपासणे या समाजाची गरज आहे. कारण सापासारखा प्राणी हा शेतकऱ्याचा मित्र आहे. पण असं मारून टाकल्यामुळे या वेगवेगळ्या प्रजाती नष्ट व्हायला लागल्या
आणि त्याच्यासाठी समाजाला प्रबोधन द्यावं या दृष्टिकोनातून मी सुरस कथा सापांच्या हा कथासंग्रह लिहिला आणि त्याच्यात अशी वेगवेगळी पात्र निर्माण केली की जी समाज प्रबोधन करत आहेत. वा, आणि त्याचबरोबर वैज्ञानिक सुद्धा सापांची माहिती मी त्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. छान. श्रोते हो, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की सरांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्यातला पंख छाटलेली या कादंबरीला रवा दिघे पुरस्कार आणि कोमसापचा विवा हडप हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसंच मालवणी मेवा कविता संग्रहाला कोमसापचा आरती प्रभू पुरस्कार, खालाटी वलाटी या कादंबरीला कोमसापचा रवा दिघे प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे 2021 साली. पंख छाटलेली कादंबरीवर डॉक्टर शेकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ तुडबे यांनी एमफिल केलेली आहे. सरांचं जे काही लेखन साहित्य आहे त्या साहित्याचा अभ्यास करून लोक प्रबंध सादर करणं म्हणा किंवा एमफिल करणं म्हणा अशासाठी सुद्धा सर साहित्याचा तुमच्या लोक वापर करतायत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्या कविता प्रसारित झाल्या. सुरेश वाडकर, शरद जांभेकर, ज्योती गोकर्ण, साधना सरगम यासारख्या गायकांनी सुद्धा काही गीतं मुंबई दूरदर्शनवर गायलेली आहेत. सर त्याबद्दल सांगा ना थोडंसं. हां, पाडव्याचा एक कार्यक्रम होता मुंबई दूरदर्शनवर आणि त्याच्यावर सगळी पाडव्या संदर्भातली गाणी हवी होती. तर सुरेश वाडकर यांनी माझं ऋतू वसंत आला 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 पाडवा, येईल तुझा ग साजन, नटून थटून तू उभी राग, दारी करण्या औक्षण, आला ऋतू वसंत आला 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 पाडवा, हे गीत त्यांनी गायलं होतं. अरे वा. मालवणी कविता संग्रहावर मुंबई विद्यापीठाचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट कैलासवासी प्राध्यापक भोसले सर यांनी अनुदानातून पूर्ण केलेला आहे. सर त्याविषयी काय सांगाल. प्राध्यापकांना एक अनिवार्य गोष्ट असते ती म्हणजे त्यांनी त्याच्या विषयामध्ये रिसर्च प्रोजेक्ट करावा, मायनर किंवा मेजर रिसर्च प्रोजेक्ट. अर्थात मी सायन्सचा प्राध्यापक असलो तरी सुद्धा माझे 3 मालवणी कविता संग्रह झालेले होते आणि भोसले सरांनी त्याच्यावर रिसर्च करण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केला आणि त्यांना अनुदान प्राप्त झालं आणि त्याच्यातून त्यांनी थेसिस विद्यापीठाला सादर केला. माझ्या मते 50,000चं काहीतरी त्यांना अनुदान त्यावेळी प्राप्त झालेले होते. अच्छा सर, आजवर तुम्ही अनेक कथा कविता लिहिलेल्या आहेत आणि आमच्या श्रोत्यांना आता उत्सुकता आहे की तुमची कथा आणि कविता ऐकण्याची. तेव्हा सर्वप्रथम तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी एखादी कथा सांगा. मी प्राध्यापक झालो ही ताजीच लिहिलेली मी कथा इथं तुम्हाला वाचून दाखवतोय. कोकणातील त्या तालुक्याच्या ठिकाणी मी वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी पोस्टचा इंटरव्ह्यू देण्यासाठी बसमधून उतरलो. तोच पावसान माझं स्वागत केलं. जतकडे एका खेडेगावातून निघताना पाऊस नव्हता, नवे दुष्काळी व पर्जन्यछायेतला हा भाग होता. कोकणातील पाऊस फक्त भूगोलाच्या पुस्तकात वाचला होता. धुवांधार पाऊस म्हणजे काय ते एसटी स्टँडवर पाय ठेवताच ध्यानात आलं. माझ्याकडे छत्री नव्हती. ऑगस्ट महिन्यात एवढा पाऊस, मी जर आश्चर्यचकित झालो. मी केलेल्या अंदाजापेक्षा खूपच उशीर होत प्रवास झाला होता. हातात मार्कशीट आणि जुजबी कपडे असलेली सुटकेस होती. घड्याळात पाहिलं सकाळचे 10:30 वाजले होते. इंटरव्ह्यूची वेळ 11 वाजतांची होती. सुटकेसमधील ब्रश पेस्ट काढून तोंड धुतलं. स्टँडवरच्या सुलभ शौचालयाचा मागोवा घेतला. तिथल्याच एका प्रवाशाला सुटकेसवर लक्ष ठेवून राहण्याची विनंती केली व कान आटपून आल्यावर सुटकेस त्या अनोळखी प्रवाशावर विश्वास ठेवून देण्यापलीकडे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. विद्यापीठाच्या डिग्रीज, प्रमाणपत्र, मार्कशीट, 10वी-12वीची प्रमाणपत्र, सेट परीक्षा पासपत्र इत्यादी सर्व गोष्टी त्या सुटकेसमध्ये, म्हणजेच माझ्या आयुष्याची सारी पुंजी त्या सुटकेसमध्ये होत्या. मी त्या विश्वासानं प्रवाशाकडे दिली होती. विद्यारूपी धन चोरले जात नाही, राजाकडून हिरवले जात नाही, ओझ्याप्रमाणे जड होत नाही आणि खर्च केल्याने नेहमी ते वाढते, हे मी आमच्या मराठीच्या हेड सरांकडून बरेचदा ऐकलं होतं. असं असलं तरी ते विद्यारूपी धन त्या सुटकेसमध्ये बंद होतं व लोकांवर विश्वास ठेवून मी गेलो होतो. 2 नंबरला जाऊन आलेले माझी सुटकेस त्या प्रवाशाकडे सुरक्षित असलेले हायसे वाटले. सदा ढमढरे महाविद्यालय कुठे आहे, एका अनोळखी माणसाला मी विचारलं. रिक्षा करावी लागेल, 30 रुपये होतात, त्याने भाडंही सांगितलं. महाविद्यालयाची इमारत फारच टुमदार होती. मराठी विषयाशिवाय इतर 2-3 विषयाचे इंटरव्ह्यू होते. त्या विषयाचे कॅन्डिडेट बरेच होते. कॉलेजच्या सुप्रिटेंडंटने 11 वाजता 3 विषयांच्या कॅन्डिडेटची उपस्थिती घेतली. माझा इंटरव्ह्यू पहिला होता. माझ्या
इंटरव्ह्यूसाठी फारच कमी विद्यार्थी होते. मला समाधान वाटलं. तुम्ही एकटे आहात काय, मला त्यांनी विचारलं. सर, उपस्थिती घ्या म्हणजे किती कॅन्डिडेट आहेत ते समजतील. तर ते म्हणाले की तुमच्या विषयाचे 3च कॅन्डिडेट दिसत आहेत. कॅन्डिडेट कमी आहेत. तुमचा पहिला इंटरव्ह्यू घेऊन आपण टाकू आणि तुम्हाला मोकळे करू. मी मान्येनं होकार दिला. विद्यापीठाचे तज्ज्ञ, प्राचार्य, संस्था प्रमुख यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची मी उत्तम उत्तरे दिली. तुमचं विषयज्ञान चांगलं आहे, पण तुमची मराठी कर्नाटक स्टाईलमध्ये थोडं हेल काढल्यासारखी वाटते. त्याचं कारण काय ते सांगा, प्राचार्य म्हणाले. माझं मूळ गाव जतपासून थोडं आत गेल्यावर कर्नाटक राज्यात आहे. लहानपणी इयत्ता 4थीपर्यंत माझं शिक्षण कर्नाटकात झालं. तिथं मराठी नव्हतं. मात्र पुढे मजुरीनिमित्त माझे वडील महाराष्ट्रात आले. मी 4थीत असताना ते जतला आले. महाराष्ट्रात आले, तिथून पुढे अभ्यासक्रमात मराठी आलं. पुढचं शिक्षण सारं महाराष्ट्रात झालं. त्यामुळे उच्चारात जरा फरक राहिला. लहानपणीचे भाषा संस्कार कायम राहतात. आता मी खूपच सुधारलो आहे, पण टोन तसाच राहिला, मी म्हणालो. काही हरकत नाही, पण SYBAच्या वर्गात 70-80 मुलं आहेत. त्यांचं मराठी चांगलं आहे, पण मुलं आणि मुली थोड्याशा तारगट आहेत. तुम्हाला जम बसवावं लागेल. थोडं मुलांच्या कलानं घेत जावा, प्राचार्य म्हणाले. इतर विशेष काही सांगण्यासारखं तुमच्याकडे आहे का, प्राचार्यांनी मला विचारलं. ही पहा, माझी 2 महिन्यापूर्वी महाविद्यालयीन जीवनावर एक कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. मी जिंकले, मी हरले. खूप चांगली परीक्षणं तिच्यावर वृत्तपत्रातून आली आहेत, मी म्हणालो. तुम्ही एकमेव कॅन्डिडेट असे आहात की ते सिलेक्ट झालेले आहात. तुमचं विद्यापीठाकडून अप्रुव्हल आलं की पगार चालू होईल. तोपर्यंत तुम्हाला महिन्यासाठी काही आम्ही खर्च देऊ, ॲडव्हान्स देऊ, संस्था प्रमुख म्हणाले. तुमचं अपॉइंटमेंटचं लेटर अर्ध्या तासाने मिळेल. बाहेर बसा आणि कधी जॉईन होताय, प्राचार्यांनी मला विचारलं. 4 दिवसात गावाकडे जाऊन सामान आणतो, मी म्हणालो. त्या जॉईनिंगच्या पहिल्याच दिवशी पायात पॉलिश केलेले काळी बूट, काळी पॅन्ट, वर पांढरा हाफ शर्ट, गळ्यात टाय, टकाटकमध्ये कॉलेजमध्ये मी एंट्री मारली. प्राचार्य सोडले तर टाय घालणारा मी एकटाच प्राध्यापक होतो. मुलं कुतूहलाने पाहत होती. पहिलाच तास SYBAवर होता. वर्गात अशी काही छाप टाकत प्रवेश केला की सर्व मुलं खडबडून जाग्यावर उभी राहिली. वर्गातील सर्व मुलांवर दृष्टी फेकत मी पाहतच राहिलो, कारण माहीत होतं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. 5 मिनिट कोणालाच बसा म्हटलं नाही. सर, बसू का आम्ही, शेवटच्या बेंचवरून एक आवाज आला. सिट डाऊन, मी म्हणालो. सर, मराठीचा पिरियड आहे, बसा म्हणा, एक मुलगी न लाजता म्हणाली. हो, मराठीत शिकवायला मी इथं आलो आहे, मी म्हणालो. सर, आपली ओळख, एक जण विचारता झाला. मी सावजी परशुराम वारुळे, MA मराठी व सेट पास, मी माझी ओळख करून दिली. बापरे, साप आणि वारुळ, काय भन्नाट नाव आहे तुमचं. माझ्या नावाची आद्याक्षरं घेऊन तिनं जोक मारला होता आणि वर्गातील पोरं पोट धरून हसत होती. गाव कोणतं, मी माझं गाव फळ्यावर लिहिलं होतं. त्यावर जत असं लिहिलं होतं फळ्यावर. सर, जवर अनुस्वार द्यायचा राहिला नाही ना. अरे म्हणजे जंत, एक पोरगं ओरडलं. परत वर्गात हसा पिकला. मी त्यांना यथेच्छ हसू दिलं व नंतर म्हणालो, ते राहिलं तुमच्या माझ्या पोटात. असं म्हणत मी माझ्याच स्टाईलमध्ये विवा शिरवाडकरांचं नटसम्राट शिकू लागलो. मुलं जरा शांत वाटली. माझ्या बोलण्याच्या टोनला सुरुवातीला हसणाऱ्या मुलांनाही हा टोन आवडत होता असा मला एकंदर अंदाज आला. दुसऱ्या दिवशी लेक्चरला बारीक सारीक विनोद करत मी नटसम्राट शिकवत होतो. मुलांनो, दररोज एका शब्दाला आपण समानार्थी शब्द सांगा. नंतर मी त्यावर अनेक शब्द सांगेन. पाणी या शब्दाचे समानार्थ शब्द सांगा, मी म्हणालो. सर, पाणी नव्हे, पाणी, बाणातलं न. मी त्यांना म्हटलं, हा कर्नाटक इफेक्ट आहे. माझ्या म्हणण्यात मुलांनी दाद दिली. एक जण ओरडला, वॉटर सर. नो, मराठीत पाहिजे, मी म्हणालो. H2O दुसरा म्हणाला. 2-3 मुलींनी जल, आप, उदक, तोय अशी भराभर नावे सांगितली. मी त्यांच्यात भर घालणारी आणखीन नावे सांगितली. उद्या वडील या शब्दाला समानार्थी शब्द हुडकून या, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी पिरियड संपल्यावर SYBAच्या वर्गातून बाहेर येत असताना एक मुलगी मला भेटली. म्हणाली, सर, मी जजची आहे. माझे वडील इथे MSCB मध्ये आहेत. वर्षातून सुट्ट्या लागल्या की आम्ही घरी जातो. तुम्ही जजचे आहात हे ऐकून खूप आनंद झाला. बरं, तू एक काम करायचं. कोणतं सर, तिने विचारलं. SYBAच्या वर्गात जो काही फीडबॅक असेल तो मला तू देत चल. मुलांची माझ्याबद्दलची मतं सांग, मी म्हणालो. तिनं कबूल केलं. तिसऱ्या पिरियडला वडील या अर्थाचे समानार्थी शब्द 2 मुलांनी सांगितले
आणखीन एखादा सांगा, मी विचारले. एक टार्गेट मुलगा म्हणाला, आवशीचो घो, मालवणीत एक शब्द आहे हा. फादर दुसरा म्हणाला. मी फक्त मराठीत अपेक्षा करतो. मी नंतर त्यांना वडिलांना समानार्थी शब्द 6-7 सांगितले आणि सर्व वर्ग गप्प राहिला होता. चौथ्या पिरियडला मी वर्गात शिरतात 5-6 मुलींनी माझं मनगट पकडलं व म्हणाल्या, आज फ्रेंडशिप डे आहे, आम्हाला तुमच्या हातात बँड बांधायचा आहे, मैत्री करायची आहे. मी हात खेचत म्हणालो, मी तुमचा गुरु आहे, मला नको बँड तुमच्या मित्रांना बांधा हे बँड. त्यांचा हिरमोट झाला. मध्ये 1-2दा मी माझ्या पहिल्या कादंबरीच्या बद्दल थोडंसं बोललो होतो. मुलामुलींकडून माझ्या कादंबरीची डिमांड होऊ लागली होती. मी माझ्याकडे असणाऱ्या कादंबरीच्या 10 प्रती वाचून परत करायच्या अटीवर वाटल्या. वर्गात ती पुस्तकं पटापट वाचून दुसऱ्यांना दिली जात होती. 7-8 पिरियड नंतर जतवाली मुलगी म्हणाली, सर तुम्ही शिकवता ते वर्गाला आवडतं आहे. तुमचं कानडी टोनिंगही विद्यार्थ्यांना बरं वाटतंय. तुमची कादंबरी मुलं चवीचवीनं वाचत आहेत. मीही वाचली. अफलातून आहे. मात्र उद्या रक्षाबंधन आहे. तुम्ही लांब हाताचा शर्ट घालून या. का लांब हाताचा का शर्ट, मी विचारलं. फ्रेंडशिप बँड बांधून घ्यायला नकार दिलेल्या 5-6 मुली तुम्हाला राखी बांधणार आहेत. हात त्याच्या एवढंच ना, तू काळजी सोड, मी म्हणालो. दुसऱ्या दिवशी पिरियडला वर्गात शिरतात त्या 5-6 मुली हातात राखी घेऊन माझ्याकडे आल्या. मी त्यांना विनम्र नकार देत म्हटलं, त्या राख्या तुम्ही गुरुला बांधू शकत नाही, सैनिकांना पाठवा, असा मी सल्ला दिला. वर्गातील यच्च्या वयात मुलांनी हसण्यात भाग घेतला. एव्हाना नटसम्राट शिकून संपलं होतं. द.मा. मिरासदारांची विनोदी कथा संग्रह मी शिकवायला सुरू केला होता. मुलांची हसता पुरेवाट झाली. तास रंगून जाऊ लागले. महिनाभराने प्राचार्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं आणि म्हणाले, सर आमचं बारीक लक्ष होतं. तुम्ही SYBA जिंकला आहात. तुम्ही खरे प्राध्यापक झालात. आगे बढो. माझ्या अंगावर मूठभर मास चढलं होतं. वा, खूपच छान सर. सर अतिशय उत्तम अशी कथा तुम्ही आता आमच्या श्रोत्यांना ऐकवलेली आहेच. आता तुम्ही ज्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत तुमच्या किंवा नव्यानं तुम्ही लिहिल्या आहेत कविता, त्या आमच्या श्रोत्यांना ऐकवा. माझी पहिली मराठी कविता आहे जसे कानी अत्तरी. हा. धुंद धुंद स्पर्श तुझे, वास अत्तरी फायाचे, मंद मंद स्मित तुझे, फुल उमले जाईचे, पायी चालताना तुझ्या लय मोहक दिसे, वाऱ्यासवे हालणारे बन केतकीचे जसे, काळे भोर केस तुझे हात मधून फिरतो, निळ्या खोल डोहातून मासासूर मारतो, अरे आणि शब्द तुझ्या ओळखीचे, अबोल राहून मी सत्व पाहिले कानांचे, किती धुंद रात्री होत्या साथ सागर किनारी, आठवण उरी ठेवू जसे कानी अत्तरी. वा. दुसरी कविता आहे आम्ही पाहिले आहेत. आम्ही पाहिले आहेत चहाचे कप विसरणारे, परत द्यावा लागेल म्हणून छत्री आत धरणारे. वा. कामगार नेते तुमचे आमचे संपाचे पाठीराखे, गल्लोगल्ली भाषणे देणारे महाभाग आम्ही देखिले. लाचलुचपत घेऊन सारेच घशात पाडले, फॅशनेबल चपलांचे जोड घेणारे आम्ही पाहिले. भेसळी भ्रष्टाचारात सारे दगडगोटे न्याले, दारोदारी करवंट नेणारे भणंग आम्ही पाहिले. भस्म लावून फिरणारे जपमाळ ओढणारे साधू, रंगमहाल रात्री रंगवणारे तेच होते संधू साधू. आम्ही पाहिले आहेत चहाचे कप देणारे, चहा घेऊन झाल्यावर आमची कब्बशी विसरणारे. तिसऱ्या कवितेचं नाव आहे पाऊस मगाशी पडला. पाऊस मगाशी पडला त्या दूर किनाऱ्यावरती, कोरडाच गाव आमचा अश्रूवर नावा डुलती. पाऊस असा कधी यावा ती सांज सुगंधित न्हावी, न्हाताना मम दुःखाला थेंबानी फुलवत जावी. पाऊस मगाशी पडला त्या खोल उतरणीवरती, आयुष्य विझवताना हे धुरकटल्या किती राती. आयुष्यच पाऊस भावे ढग गरजत गरजत यावे, सर्वांगी गुलाब लावून मी टपोर स्वप्न पहावे. नी पाऊस किती पडावा, नी पाऊस किती पडावा, आभाळ फाटून जावे, हसुनी क्षितिजी पाहता डोळ्यात जल उतरावे. वा, खूपच छान. लाटा. वाऱ्यावर येता शिळ तू सांज कडेला थांब, वाऱ्यावर येता शिळ तू सांज कडेला थांब, त्या मऊ मऊ हातांचा गळ्यात राहील बांध. नाहीच मज कुणी ग दुःखात उचलणारे, कर्दळी फुलं अंगाने धुक्यात गीत गाणारे. सांजेला फुटता वाचा तव अबोल मूर्ती दिसते,
मनातील शुष्य क्षणांना वसंत शिंपित फिरते. मी खोल अथांग बुडतो, आवाज गोठणी जातो. बुडताना लाटेवरुनी मज हात कुणाचा दिसतो. तू अशी अशी तू थांबव, भोवऱ्यातून दिसतील वाटा. तू खुळा किनारा एक, मिटतील मिठीत या लाटा. वा वा. माझ्या मालवणी कवितेचं नाव आहे वरात. चांदण्यातलो दुर्वरलो, घुमता कानी तुझ्या सूर. तू घेतलेल्या शक्तीमधलो, जळान गेलो अवघो कापूर. भासांज एक दाटान येत, तू स्वित बसतत आयुष्याक. उमळा जशी तुडुंब फुटान, आळवतत पाऊस थांबाक. आठवणींच्यो खुळ्यो पागळ्यो, डोळ्यातून गळत रवतत. शिशिराची चाहूल लागान, झाडांची सगळी पाना गळतत. तू माळलेलो बकुळी गजरो, केसात अजून दरवळता. सड्यावरल्या रान झाडांका वसंत हिरो नटयता. देह सुकलो माळ वाटता, काटो रवता सलत उरात. जुई मांडाव दारी उलगता, जुई मांडाव दारी उलगता. नेतलस ना खालसून वरात. वा. श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण अविनाश बापट सर यांच्याशी गप्पा मारतोय आणि आपण ऐकतोय त्यांनी लिहिलेल्या काही कविता. यानंतरच्या मालवणी कवितेचं नाव आहे त्याका धाडा पैको. रापण जड झाली बघ, झिलगो लागलो वीस. मावळा खपवताना माझो मावळान जाता दिस. फुटत डोळे लोकांचे वैभव बघून माझा. जाळी आणि लॉन्चीवर कर्जाचो हा बोजा. हेव दिस सरती फिटाच कर्ज बँकेचा. हातीत खेळती चार नाणी, धन ता दर्याचा. नथ तुझी गहाण पडली लक्ष्मे तू घरची. नथी वांगडा बांगडे करीन शोभा ती कुंकवाची. शाकारलेल्या झापांचा खोपटा हा अगदी सुमार. कधी उडान जायता पिसाळलेल्या वाऱ्यार. मन माझा सांगता गो सुखी संसार सजूक. नया घरात सत्यनारायण जोड्यानी पुजूक. त्यावर ती म्हणते, पुळणी सारा आयुष्य पाणी जिरता पटकन. लग्नाची वर्षा सरली लाटेपरास झरकन. घर बांधूक जमला नाय पुरगो आपलो बांधीत. हिम्मतवान तुमच्या सारो जातीचो हा गाभीत. गहाण नट सोडवान घेवा नको नवो हार. शिक्षण घेता मुंबईत झील त्याका पैका झाडा. वा सर, अगदी संसाराचं हृदय वर्णन केलेत. दोन मना नंतरची कविता आहे. दोन मना जेव्हा आरते येतात, हितुगत करतात मुकेपणान. जशी माडा फणसावरली मिरी, भिडून रवतात घडाघडान. दोन मना जेव्हा आरते येतात, हिरवी माया ओथमता पानात सून. जशी फुललेली सुरंग खुणावता, किती गजरे तू माळ करून. दोन मना जेव्हा आरते येतात, जग जाता सगळा थिटा पडून. जशी उंचार वाढलेली पोफळ, खुजा झाडांका हसता वेडावून. दोन मना जेव्हा आरते येतात, रोमांच उठता अंतरंगाचून. जशी तरंगणारी कमल पुष्पा, एकमेकांका घेती ओठांग चुंबून. दोन मना जेव्हा आरते येतात, क्षणात उठती शरीरा पेटून. जशी भुंग्याची वाट बघत कुक्षी, परागकणांका आतुर होऊन. सर, मराठी कविता आणि मालवणी कविता याची छोटीशी झलक तुम्ही आमच्या श्रोत्यांसाठी सादर केलीत. अतिशय सुंदर अशा कविता तुम्ही लिहिलेल्या आहेत. बालांसाठी सुद्धा तुम्ही कविता लिहिल्यात, तर त्यातल्या काही कविता आम्हाला ऐकवा ना. बालकविता लिहिणं तसं अवघड असतं. अभ्यास नावाची एक बालकविता ऐकवतो. गणिताचा पेपर म्हटला की घाम मला फुटतो. भूमिताच्या पेपरात मला प्रमेय फशी पाडतो. मराठीच्या पेपरात करतो शुद्धलेखन सारा घोटाळा. निबंध लिहायचा म्हटलं की पोटात खोल उठतो गोळा. अर्थशास्त्रात सारे ग्राफ करतात माझा घात. चलन फुगवटा म्हणजे काय शिरत नाही डोक्यात. संस्कृतमधले विभक्ती प्रत्यय पाठ शिवणीचा खेळ खेळतात. सुभाषितांचा मोठा मारा जीभ अडकते तोंडात. रसायनशास्त्रातील रिॲक्शन गोळी घेतो डोकीदुखीची. जीवशास्त्रातील आकृत्या काढून सवय होते पाठदुखीची. इतिहासाचा तास म्हणजे सनावळींची तुफान मार. पाठांतरावर सगळा भार करा किंवा मरा यार. चित्रकलेच्या बाई मात्र सुंदर तास घेतात. खोडसाळ आणि द्वाड मुलंही चित्रनगरीत रमतात. वाह, क्या बात आहे सर. अगदी शालेय जीवन दृष्टीसमोरून गेलं. खारुताई. मुलांच्या शाळेत एकदा खारुताई आली. सगळ्या मुलांनी तिला सतावून सोडली. खारुताई खारुताई तुम्ही उड्या का मारता. चालायचा येतो का तुम्हा कंटाळा. तुम्ही खाल्लेली फळं चांदखाद्री म्हणतात. फळं पिकायचा अंदाज शेतकरी घेतात. शेपटा उडवत चालता तुम्ही खारुताई झोकात. काय असतं पाठीवरच्या दप्तरात. बोक्याने एकदा आमच्या आणलं धरून तुम्हाला. जीवार बेतलं तुमच्या ते शेपटार भागलं ना. तुमच्यावरची कविता आवडते का खारुताई.
रामायणातील कथा तुमची सांगतात आमच्या बाई. राम सेतू बांधताना खरंच तुम्ही मदत केली. सांगा की दंतकथा कुणी काय उरली. गुरुजी म्हणतात मुलांनो, उचला खारीचा वाटा, काम करा, अभ्यास करा, फुटतील 10 वाटा. वा. यानंतरची कविता आहे बिबट्या पडला विहिरीत. आबा बाप्पा पिंट्या आणि मी मित्र होतो झोपलो अंगणात. खंड्या आणि टिप्या दोघे कुत्रे आमच्यासोबत होते पहाऱ्यात. समोरच्या गोठ्यात आमच्या गाई वासरे हमरू लागली. दोघा कुत्र्यांची ओरडत ओरडत गोठ्याकडे धाव घेतली. एका कोपऱ्यात बॅटरी मारतात डोळे आमचे एकदम विस्फारले. शेपटी आपटत गुरगुरत बिबट्याने होते ठाण मांडले. कुत्र्यांच्या ओरड आकांताने बिबट्या सैरभर धावत सुटला. गोठ्यामागच्या आमच्या विहिरीत धाडकन जाऊन पडला. गावाची तोबा गर्दी जमली. वन अधिकारी आले पिंजरा घेऊन. 3 तासांच्या प्रयत्नांनी नैसर्गिक अधिवासात त्याला नेवला सोडून. वा. माझ्या कवितेचं नाव आहे पावसाचे संदर्भ. बर. तुझे पावसाळे नेहमीच येणारे, ओले त्यांनी लाजणारे आणि अपरिहार्य बरसणारे. कधी कधी निथळतात टपोरे थेंब डोळाभर व्यापून गालावरून. त्यावेळी तू जड ढगांसारखी ढगांकडेच पाहात. सारखा सारखा पावसाचा संदर्भ सांगत. पाऊस दिशाहीन पडतो. मन आणि झाडं चिंब भिजवतो. इथपर्यंत ठीक असतं ग, पण पुढे मात्र तू म्हणतेस पाऊस हा वादळही आणतो. त्यावेळी मात्र पाऊस निघून जातो. आठवणींच्या पागोळ्यासारख्या ठिपकत ठेवून कायमचा कायमचा. वा, खूपच छान. सर, जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजपर्यंत तुमची 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अजून नव्यानं काही पुस्तकं आता तुम्ही लिहिलेत का? माझे एकंदर 3 पुस्तकं येऊ घातलेली आहेत. हा. मालवणी एक कादंबरी आहे कातळ शिल्प म्हणून. बर. आणि मालवणी कथासंग्रह आहे ता नेपाळी चिडू म्हणून. अच्छा. त्याचबरोबर आत्मचरित्रापरत कादंबरी आहे हा खेळ प्राप्तनाचा. कणकवलीचे प्रकाशक विघ्नेश गोखले हे ती कादंबरी काढतायत. तर अशा प्रकारे माझी आता यापुढे 3 पुस्तकं आली की एकूण 28 पुस्तकं होतील. 25 पुस्तकं आतापर्यंत झालेली आहेत आणि लोकांनी त्याला खूप भरभरून दाद दिलेली आहे आणि साहित्यरूपी सेवा करायची मला संधी लोकांनी दिली, याबद्दल मी सगळ्यांचा आणि आकाशवाणीचा आभारी आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि अतिशय मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधला. तुमची एक कथा आणि काही कविता आमच्या श्रोत्यांसाठी सादर केल्या, त्याबद्दल मी आपले आभार मानते. श्रोत्यांचा आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद तुमच्या या साहित्यरूपी सेवेला मिळू दे अशा शुभेच्छा देते. बरं तर श्रोते हो, इंद्रधनुष्य कार्यक्रमामधून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. परत भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.